श्री स्वामी समर्थ. बाळा, पाहून दुर्लक्ष करू नकोस. आम्हाला माहिती आहे की तुझ्या जीवनात सध्या काही समस्या आहेत, पण तुला हेही वाटतं की आम्ही तुझ्यावर कधीही लक्षच दिलं नाही. आम्ही तर सदैव तुझ्याकडे दुर्लक्ष केलंय. पण बाळा, मुळीच असं नाही. आजचा हा स्वामी संदेश डोळे बंद करून फक्त 5 मिनिटे पूर्ण ऐकून तर बघ आणि समजून घे. तुझ्यावर येणारे प्रत्येक संकट टळेल. आणि हा संदेश शेअर करायला विसरू नको, जेणेकरून तुमच्याकडून खूप पुण्याचे काम हे चुकून राहील. जर तुला वेळ असेल तर 5 गरजू व्यक्तींपर्यंत हा संदेश पोहोचव. लक्षात ठेवा, गोष्ट आयुष्यात होतात. तुमच्या एका शेअरने तुम्हाला कुणाचं तरी आयुष्य बदलता येतं. कुणाला योग्य मार्ग मिळेल, तर कुणी संकटातून वाचेल, तर कुणी खूप मोठी चूक करण्यापासून थांबेल. म्हणून आजचा हा स्वामी संदेश शेअर नक्की करा. बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत, माझ्या प्रिय बाळा, कुठलेही काम हे तुझ्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यात संकट आहेत म्हणून ते काम करणे किंवा न करणे हे चुकीचे आहे. पण आपण जेवढे काम करेल तेवढे आपल्याला झेपणे आवश्यक असते. लक्षात ठेव, आपल्या अंगापेक्षा जास्त काम केल्याने जसा शरीराला त्रास होतो, त्याचप्रकारे आपल्याला विचारांचाही तसाच असतो. आपल्या सहनशक्तीपेक्षा जास्त विचार केल्याने आपल्या पूर्ण अंगाला त्रास होतो. आपल्या मनाला पूर्ण वेदना होतात. स्वामी म्हणतात, हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्हाला खूप दुःखी असाल, पण तुमच्यासाठी जे तुमच्या मनासारखं होणार आहे ते चुकवून जाल. हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही, कोणी तुमच्या मनासारखं वागत नाही असं वाटत असेल तरीही काळजी नका करू. हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर पूर्णपणे तुमच्या मनासारख्या गोष्टी व्हायला लागतील. पैशामुळे किंवा काही इतर गोष्टीमुळे तुमचे काम पूर्ण होण्यापासून अडकत असेल तर हा संदेश शेवटपर्यंत तुम्हाला तुमचे मार्ग दाखवेल. फक्त ऐका. सोबतच तुम्ही तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे ते बदला. संयम ठेवा. कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. स्वामी म्हणतात, तुम्हाला न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि तुमचे योग्य कर्म करत राहा. आम्ही असताना तू काळजी का करत आहेस? तू काळजी करू नको. तू फक्त माझ्यावर अटळ विश्वास ठेव. आमच्यावर श्रद्धा ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार आम्ही पाहू. तुझ्या वाटेला येणारे प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट आम्ही पाहून घेऊ. तू काळजी करू नको. आम्ही आहोत ना सदैव तुझ्या पाठीशी. तुला जे हवं आहे ते देणार. तुला फक्त आमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आयुष्यात चमत्कार हे होत नसतात, चमत्कार हे घडवावे लागतात. लक्षात ठेवा, हे आयुष्य आपल्याला खूप मुश्किल समस्यासाठीच मिळालं आहे. या आयुष्यात आपल्याला अडचणी, समस्या इतक्या येतील जितक्या आपण अपेक्षासुद्धा केल्या नव्हत्या. पण आता काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक समस्येवर एक उत्तर मिळेल. आता दिवस बदलतील. प्रत्येक वेळ आता पहिलीसारखी राहणार नाही. आता वेळ बदलली आहे, दिवसही बदलेल. काळजी करू नका, कारण आता सर्व काही हे जसं आपल्याला पाहिजे होतं, जसं आपण विचार करत होतो त्याचप्रमाणे होईल. आता ती वेळ गेली जेव्हा सर्व काही चुकीचं झालं, जेव्हा सर्व काही मनाविरुद्ध झालं. आता ही वेळ आली जेव्हा सर्व काही योग्य होतंय. लक्षात ठेवा, आता तुम्ही ज्याबद्दल विचार केला होता ती गोष्ट करणे सोडून द्या. आता सर्व आपल्याला जसं हवं तसं होणार आहे. बाळा, आता त्यापेक्षा तुझ्या सोडून दे ज्यामध्ये तू खूप दुःख केले होते आणि तुला वाटत आहे की आतासुद्धा दुःख मिळणार आहे, पण तू चुकीचा आहे. आता तुला सुख मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात आता प्रत्येक गोष्ट ही योग्य परीने आणि रीतीने पार पडणार आहे.
आता तुला काळजी करण्याची गरज नाही. आता सर्व काही हे योग्य होत आहे. श्री स्वामी समर्थ या नावातच शक्ती आहे. हे नाम स्मरण घेतल्याने अडचणी दूर होतात, आपल्याला यशबळ मिळतं, संकटात आपल्याला रस्ता सापडतो, तर अडचणीतून आपल्याला पुढे निघण्याची एक उमेद मिळते. अंगात शक्ती आणि शरीरात तरतरी येते. लक्षात ठेवा, स्वामींचं नाम घेणारं कधी मागे राहणार नाही. स्वामी समर्थ सदैवच पुढे नेत असतात, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. बाळा, आजचा हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. होय, तुझ्याकडे वेळ नसेल, परंतु जर एकदा का 5 मिनिटे नाही तर 2 मिनिटे जरी वेळ काढून ऐकशील तर भाग्यवंत ठरशील. तुझा स्वामींवरती विश्वास आहे ना, तू त्यांना मानतोस ना, मग घाबरतोयस कशाला, मग भीतोयस तरी तू कशाला. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर आयुष्यात तुझ्या चमत्कार नक्की घडेल. लक्षात ठेव, तुला ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी तू करू शकशील. आता दिवस बदलतील. ते पहिलेचे दिवस होते जेव्हा सर्व काही तुझ्या मनाविरुद्ध व्हायचं. आता सर्व काही मनासारखंच होईल. विश्वास ठेव, आता सर्व काही बदलणार आहे. जग बदलत आहे, आता तूही बदलशील. विश्वास ठेव, आता सर्व काही योग्य होईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात लोकांवरती विश्वास ठेवा, पण एवढा नाही की स्वतः बर्बाद व्हाल. लोक आपल्याला त्रास देतात, पण आपण त्यांच्या वाटेला जायचे नाही. आपण आपले काम करत राहायचे, कारण आपण आपले काम करत राहिलं तर आपल्याला यश मिळतं. लोकांचा विचार कधीही करू नका. लोक कालसुद्धा जळत होते, आजसुद्धा जळतील आणि तुम्हाला जेवढं होईल तेवढं मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही मात्र पुढे जा. तुम्ही लोकांना मागे टाका. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं आहे तर लोकांवरती विश्वास कमी आणि स्वतःवरती जास्त हवा. जर दुसऱ्याच्या अपेक्षावर राहाल तर सर्व काही चुकीचं होईल, पण स्वतःच्या अपेक्षा ठेवाल तर सर्व काही योग्य होईल. आता काळजी करण्याची गरज नाही. दिवस बदलले आहेत आणि सर्व काही बदलणार आहे. विश्वास ठेव, ज्याबद्दल तू रडत होता आता ते सुद्धा सर्व योग्य होणार आहे. आता काळजी नको करू, सर्व काही ठीक होईल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप कर आणि बस आयुष्यात शांत राहा. सर्व काही तुझ्या मनासारखं होईल. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्रीराम.